जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। एकनाथ शिंदे इनके किए गए विद्रोह के बाद राज्य में सियासी भूचाल की स्थिति निर्माण हो गई है। इसलिए पूरे राज्य में गुस्साए शिव सैनिकों द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। वाशिम शहर के स्थानीय छत्रपति शिवाजी महाराज पुतले के पास शिवसेना की ओर से एकनाथ शिंदे का सार्वजनिक रूप से निषेध किया गया। वाशिम जिला पालक मंत्री शंभूराज देसाई के खिलाफ भी घोषणाबाजी की गई। या ठिकाणी आज वाशिम शिवसेनेतर्फे आम्ही जे सध्या परिस्थिती आहे महाराष्ट्रात जे आमदार या ठिकाणी बंडखोर झाले त्याच्या निषेधार्थ म्हणून आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या समर्थनात आमच्या वाशिम जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी सर्व जे आमदार गेले त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो व येणाऱ्या काळात शिवसेना वाशिम जिल्हा मागे सांगितल्याप्रमाणे संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील शिवसेना माननीय उद्धवजी साहेब आणि माननीय आदित्यजी साहेब यांच्या सोबत आहे व कायम सोबत राहील। इथे निष्ठावान शिवसैनिकांची या ठिकाणी सर्व निष्ठावान शिवसैनिक इथे जमा झालेले आहेत। आम्ही या ठिकाणी जे आमदार बंडखोर आमदार झालेले आहेत त्यांचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध करतो। वाशिम जिल्हा कारंजा शहराच्या वतीनं आम्ही जे बंडखोरी केलेली आहे एकनाथ शिंदे सोबत 40 आमदारांनी त्यांचा आज निषेध करायला आम्ही इथं शिवसैनिक जमलेलो आहोत आणि आम्ही उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहोत, आम्ही शिवसेना सोबत आहोत। एवढेच बोलतो। जय महाराष्ट्र। आज वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आज उद्धव साहेब यांच्या समर्थ यासाठी वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आज सर्व शिवसैनिकाच्या वतीनं आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत आणि जे आमदार पळून गेले पळकुटे यांचा जाहीर निषेध करतो वाशिम जिल्ह्याच्या वतीनं आणि सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी असो, युती सेना असो, युवा सेना असो, शिवसेना असो सर्वांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि उद्धव साहेबांच्या खंबीरपणे आम्ही सर्व शिवसेना वाशिम जिल्ह्याची त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत। लोकराजा राजश्री छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती के अवसर पर कस्बा बावड़ा स्थित लक्ष्मी विलास पैलेस शाहू महाराज का जन्म स्थल है। वहां हसन मुशरीफ, पालक मंत्री सतीश पाटिल इनके हाथों शाहू महाराज इनके पुतले को माल्यार्पण किया गया। इसमें विधायक जयश्री जाधव, ज्येष्ठ इतिहासकार जयसिंह राव पवार सहित अन्य गणमान्य व्यक्ति मौजूद थे। 148व्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो। या निमित्तानं आज लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये जिथं त्यांचा जन्म झाला आज तिथे जवळजवळ राज्य शासनानं कोट्यावधी रुपये खर्च करून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे वास्तू संग्रहालय जे केलेलं आहे ते आज लोकांना बघण्यासाठी उपलब्ध आजपासून आपण त्या ठिकाणी करतोय आणि पुढचा टप्पा देखील त्याचा आपण पूर्ण करणार आहोत। आदरणीय जयसिंहराव पवार साहेब असतील, इंद्रजित सावंत असतील, नाना मुळीक असतील या सगळ्यांच्या माध्यमातून अत्यंत असं चांगलं संग्रहालय ज्याच्या माध्यमातून शाहू महाराजांचा इतिहास हा नव्या पिढीपुढे जाईल अशा पद्धतीचं एक संग्रहालय आपण केलेलं आहे। आज यावर्षी आपण शाहू कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून शाहू महाराजांचा विचार, समतेचा विचार हा लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम त्या ठिकाणी केलं। 2024 साली 150वी जयंती ही करण्याचंही नियोजन आपण भविष्यकाळात या ठिकाणी करणार आहोत। एकूणच आजच्या या सगळ्या वातावरणामध्ये समतेचा विचार, सर्व धर्म समभावाचा विचार जो शाहू महाराजांनी मांडला तो पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आमची सर्वांची असेल आणि म्हणून त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो। शाहू महाराजांची 148व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आपण सर्वांनी वंदन केलेलं आहे आणि हे वर्ष त्यांच्या स्मृती वर्षाचं 100वे वर्ष आहे आणि 2024 साली त्यांचं जन्मशतकोत्तर समारंभ हे आपल्याला फार मोठ्या उत्साहाने करायचं आहे। छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्याबद्दल आता जास्त बोलावं असे काय आज वेळ नाही, कारण त्यांचं अतिशय कमी आयुष्यामध्ये त्यांनी केलेलं काम हे हिमालया एवढं आहे। त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी, समतेसाठी
ज्या पद्धतीने काम केलं त्यांना आयुष्य कमी मिळालं, परंतु त्यांनी जे निर्णय घेतले तो गरीब, दीनदलित, सामान्य शेतकरी, मजूर आणि आपल्या संस्थांमध्ये कोल्हापूर ते मला वाटते कर्नाटकच्या हद्दीपर्यंत या सगळ्या संस्थानामध्ये त्यांनी अनेक समाजाभिमुख निर्णय घेतले आणि ते आज या निर्णयाचं कौतुक जगभर होत आहे. त्यांनी घेतलेला आरक्षणाचा निर्णय असेल, त्यांनी घेतलेला स्त्री शिक्षणाचा निर्णय असेल, सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी काढलेली बोर्डिंग्स असतील, त्यांनी कला, क्रीडा, उद्योग आणि शेतकऱ्यांच्यासाठी बांधलेलं राधानगरी धरण जे स्वतःच्या खजिन्यातलं बांधलेलं असेल, म्हणजे हा राजा हा रयतेचा राजा होता. आणि अनेक वेळा याचा उल्लेख मी केलेला आहे. या देशात हजारो राजे राजवाडे झाले, परंतु आपण 2च राजांच्या आपण पालख्या वाहतो आहे. छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. आणि त्यांच्या या 148व्या जयंतीच्या निमित्ताने मी मनोभावे त्यांना वंदन करतो, विनम्र अभिवादन करतो. आणि छत्रपती शाहू महाराजांचा हा जो समतेचा जो संदेश आहे ते आयुष्यभर आम्ही जगत राहू. कोल्हापूरकर त्याचा आदर्श निर्माण करत राहतील आणि अशा प्रकारचं काम आपण कोल्हापूर जिल्ह्यानं संपूर्ण देशाला आदर्शवत केलेलं आहे. महाराष्ट्र के प्रख्यात आम्बेडकरी कवि गायक स्मृति शेष प्रताप सिंह बोदड़े इनके दुखद निधन पर वामन दादा कर्डक जयंती समिति नांदेड़ की ओर से आने वाले 2 जुलाई को दोपहर 1 बजे से 5 बजे तक नांदेड़ के डॉक्टर शंकरराव चौहान प्रेक्षागृह में शोक सभा का आयोजन किया गया है। इस शोक सभा में औरंगाबाद के ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक ऋषिकेश कांबले, प्राध्यापक रविचंद्र हसनकर, डॉक्टर प्रमोद अंबालकर मार्गदर्शन करेंगे। साथ ही 50 से भी ज्यादा गायक कलाकार गीतों के जरिए प्रताप सिंह बोदड़े इनको भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करेंगे। ऐसी जानकारी संयोजक संजय निवंडड़े व शाहिर आनंद कीर्तन ने इन्होंने लॉर्ड बुद्धा टीवी पर की। मुझे इतना कहना है कि बाबा साहब अम्बेडकर ने 1937 में कासारवाड़े में कहा था, जब भीमराव कर्डक का जलसा चल रहा था, तो बाबा साहब को लोगों ने कहा कि भीमराव कर्डक का जलसा चल रहा है, और वहाँ भीमराव कर्डक ने ऐसा बहुत ही बड़ा समाज के लिए योगदान दिया और एक बहुत ही अच्छा गीत पेश किया। तो बाबा साहब कहने लगे, मुझे जो कहना था ये जलसेकार ने कह दिया, मेरे 10 भाषण और इनका एक गाना मेरे 10 भाषण की बरोबरी कर सकता है। ऐसे बाबा साहब ने सहानुभूति दिया। और ये महाविहार परिवार की तरफ से जो आज मेरे दोस्त का नवोदय का सत्कार किया, उनको मैं धन्यवाद देता। और 2 तारीख को जो हमारा कार्यक्रम होने वाला है, होने जा रहा है, वो तो वहाँ पर वामन दादा कर्डक के वो पट्ट शिष्य थे। उन्होंने वामन दादा के बाद में 7000 गाने लिखकर ये समाज का प्रबोधन किया। ऐसे हमारे विचारवंत प्रताप सिंह बोदड़े दादा, इनका और मेरा जुगलबंदी, कहीं जुगलबंदी करते, कहीं दुयम का कार्यक्रम करते, विदर्भ में अपने इधर मुकाबला करते। तो हमारा ऐसा जुगलबंदी का एक कार्यक्रम IIT पवई में हुआ। तब प्रताप सिंह बोदड़े ने मुझे कहा था कि आप ये महाराष्ट्र में बहुत ही बड़ा मेरे बाद में तुम प्रबोधन कर सकते हो, आप ज़्यादा से ज़्यादा स्टडी करो, किताबा पढ़ो। और मैं उनका वो कहना मानकर, वो उनकी प्रेरणा लेकर मैं किताबें पढ़ने लगा। बाबा साहब की पूरी सारी विद्या मैंने जमा की। और ये जो कार्यक्रम होने वाला है प्रताप सिंह दादा बोदड़े का, इन्होंने इतना मार्गदर्शन समाज को किया कि उनका एक एक गाना अभी भी मुझे याद आता है। पाड लीज याने साऱ्या जगावरी छाप, मोठे मोठे तया पुढे नमले आपोआप, असा होता 9 कोटीचा बाप। मी संजय निवडंगे, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीचा नांदेड जिल्हा संयोजन समितीचा अध्यक्ष आहे। आणि या अनुषंगाने महाकवी प्रतापसिंगदादा बोदड़े यांचं 3 जून 2022 रोजी निधन झालं आणि त्यांची श्रद्धांजली सभा म्हणून आम्ही नांदेड येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहामध्ये 1 ते 5 या वेळेत कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमासाठी
महाविहार समिती या ठिकाणी बनते शीलरत्ने यांच्या हस्ते त्या पत्रिकेचं आम्ही विमोचन केलेलं आहे आणि आपण या कार्यक्रमाला या नांदेड जिल्ह्यातील सर्व कलावंत आणि सर्व उपासक उपासिका यांनी उपस्थित राहावं अशी यांना आम्ही विनंती करत आहोत। जय भीम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनको राजनीति करना बंद कर देना चाहिए। उन्हें शिवसेना की गर्दन पर नाखून काटने का काम नहीं करना चाहिए। शिवसेना ये महाराष्ट्र की ज़रूरत नहीं, हिंदू राष्ट्र की ज़रूरत है, देश की ज़रूरत है। इसलिए किसी ने भी गद्दारी की तो भी शिवसेना नहीं डगमगाएगी, एक साथ आकर फिर से खड़ी रहेगी। ऐसी बात पूर्व केंद्रीय मंत्री अनंत गीते इन्होंने शनिवार को खाकरघर यहां शिवसेना के मध्यवर्ती कार्यालय में रायगढ़ जिला पदाधिकारियों की बैठक को संबोधित करते हुए कही। साथ ही शिवसेना के साथ गद्दारी करने वाले विधायकों को रायगढ़ में जगह न देने की भी चेतावनी दी गई। निवडणुकीच्या दरम्यान अनेकांच्या बरोबर अनेक पक्षाच्या बरोबर हातमिळवणी करायची, पक्षाला दगाफटका करायचं आणि त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि मग अशा प्रकारचं कृत्य धाडस काही मंडळी जाणीवपूर्वक करतात आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये जे चुकले असेल त्याला क्षमा नाही। अशा आमदारांमध्ये 9 खासदारांचाही समावेश असं म्हटलं जाते। तुम्हाला रात्री मीटिंग घेतली, तुम्हाला सांगतो उद्धव साहेबांनी, आणि उद्धव साहेबांनी मीटिंग घेतल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 15 खासदार उपस्थित होते। बंडू गायकवाड हे वारीला आहे, त्यामुळं बंडू गायकवाड वारीतून वारी सोडत नाही, त्यामुळं त्यांनी सांगितलं होतं आणि 2 खासदार उपस्थित नव्हते। हे मीडियाने चालवलेलं षडयंत्र आहे। मी तुम्हाला सांगतो, शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचं काम आणि एखाद्या पक्षाची सुपारी घेऊन एखाद्या पदाधिकाऱ्याला बदनाम करण्याचं काम आपण करू नये। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, शिवसेना पक्षाबरोबर, पक्ष संघटनेबरोबर, पक्ष नेतृत्वाबरोबर सगळे विश्वास ठेवून आज देखील आहे। आमच्यामध्ये दुफळी निर्माण करण्याचं काम आपण करू नये। आपणच बातम्या करताना आपणच विचारता, हे मात्र चुकीचं आहे। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं। क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड एफएक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है। तो देखते हैं नॉलेज ट्रेड एफएक्स से आपको क्या मिलने वाला है। यहाँ पे आपको $200 का फीस देना है। वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग। उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा। जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है। इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको, वो है सिग्नल्स। ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है। ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों, पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो। तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए। नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है। वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है। तो दोस्तों, नॉलेज ट्रेड एफएक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो। लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो, और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो। इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो। सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग। थैंक यू वेरी मच। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। धम्मदीप बौद्ध विहार की ओर से छत्रपति शाहू महाराज जयंती का आयोजन किया गया था। कार्यक्रम की शुरुआत भंते कश्यप ने बौद्ध वंदना कर की गई। छत्रपति शाहू महाराज के जीवन पर बौद्धाचार्य जय सिंह चोपड़े और मिसेस चोपड़े द्वारा बात रखी गई। इस पर 10वीं और 12वीं पास करने वाले और नागपुर राज्य स्तरीय कराटे चैंपियन मेडल जीतने वाले छात्राओं को बौद्ध विहार की तरफ से सम्मानित किया गया। कार्यक्रम का सूत्र संचालन शीतल दोंदे इनके द्वारा किया गया। बंधूंनो, आपण या द्रष्टा राजाची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो, परंतु ज्या समाजातील दुर्बल घटकांना, वंचितांना व नाकर्त्या लोकांना प्रस्थापित वर्गाकडून सतत अवहेलना केलेली आहे, तो वर्ग शाहू महाराजांनी त्यांना आरक्षण देऊन संपन्न केलं असताना देखील त्यांचं स्मरण करण्यात कुठेतरी मागे पडतो असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। खरं असते शासनानं पुढाकार घेऊन प्रत्येक वाड्या वस्त्या, कार्यालय किंवा सामुदायिक संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करावी असं आवाहन केलं असताना देखील या गोष्टीत कमतरता जाणवत आहे। याचं नेमकं कारण काय आहे की शाहू महाराज नेमके पर्टिक्युलर एका वर्गाचे होते का? त्यांना कोणत्या तर चौकटीमध्ये तुम्ही बसवण्याचा प्रयत्न करू नका। ज्या राजानं स्वतःचं पूर्ण आयुष्य सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक सुधारणा करण्यासाठी खर्च केलं, त्यांच्यासाठी आपण कृतज्ञतापूर्वक त्यांना आदर व्यक्त केला पाहिजे। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने इयत्ता 12वी आणि 10वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार सोहळा आम्ही इथे साजरा केला। त्याच्या व्यतिरिक्त आमच्या धम्मदीप बुद्ध विहारामध्ये घेतल्या जाणाऱ्या टेकीसोई कराटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी स्टेट लेवलला जाऊन जे यश संपादन केलं, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल जे पद जिंकून आणलं आणि अंबरनाथचा झेंडा स्टेट लेवलला जाऊन रोवला, त्याबद्दल त्या मुलांचं सुद्धा, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा कौतुक करण्यात आलं इथे, त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही धम्मदीप बुद्ध विहारातर्फे छत्रपती शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो। खरं तर ही खंत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक ठिकाणी साजरी केली जात नाही। खरं तर अशा थोर राजाची जयंती ज्यांनी इतक्या म्हणजे शिक्षण क्षेत्रात शिक्षणाच्या प्रसारासाठी आपलं म्हणा अख्खं आयुष्य वाहिलं किंवा ज्याला प्रत्येक तळागाळातल्या लोकांना, बहुजनांसाठी त्यांनी इतकं मोलाचं कार्य केलं, तरीसुद्धा अशा राजाची जयंती प्रत्येक ठिकाणी साजरी केली जात नाही। छत्रपती शाहू महाराजांनी फक्त आपल्या समाजापुरतं म्हणजे बहुजन समाजापुरतं नाही म्हणता येणार, प्रत्येक समाजासाठी कार्य केलं, प्रत्येक समाजासाठी शाळा चालू केल्या, शैक्षणिक वसतिगृह उभारली, स्त्री शिक्षणाचा प्रसार केला। तर मग अशा राजाची जयंती प्रत्येकाने साजरी का करू नये? तर माझं ह्या माध्यमातर्फे माझं सर्वांना एकच सांगणं आहे की अशा थोर राजाची जयंती अगदी समाजातल्या प्रत्येकाने, अगदी तो कुठलाही समाज असो, बहुजनांचा समाज असो किंवा इतर समाज असो, प्रत्येकाने अगदी उत्साहात आणि आनंदात साजरी केली पाहिजे। राजश्री शाहू छत्रपति मेमोरियल ट्रस्ट कोल्हापुर की ओर से राजश्री शाहू महाराज जयंती के अवसर पर इस साल का शाहू पुरस्कार डॉक्टर जनार्दन वाघमारे तथा डॉक्टर तात्याराव लहाने इनको सम्मानित किया गया। श्रीमंत शाहू महाराज इनके हाथों शॉल, मानपत्र और 1 लाख रुपए पुरस्कार का स्वरूप दिया गया। इसमें पालक मंत्री सतीश पाटिल, इतिहासकार जयसिंह राव पवार, शिवाजी विद्यापीठ के कुल गुरु डॉक्टर BT शिर्के, जिलाधिकारी राहुल रेखाराव तथा अन्य मान्यवर मौजूद थे।
असे आहे की आपण सगळ्यांनी आपल्या डोळ्याची काळजी घेतली पाहिजे. आता आपण पाहतोय की मोबाईलमध्ये 2 वर्ष खूप झाला, सर्वांचे डोळे कोरडे पडतात. तर हे कोरडे पडू नये म्हणून बऱ्याच जणांना मी सांगतो की बाबा व्हॉट्सअप कमी करा, गेम कमी करा, बाकी तुमचे ऑनलाईन जे द्यायचे तुम्हाला शाळा त्या करा. का जेव्हा ऑनलाईन करतो तेव्हा तुमचं लक्ष नसतं, डोळे खराब होत नाही. पण जेव्हा ऑनलाईन करत नाही आणि व्हॉट्सअप करतो तेव्हा तुमचं फक्त त्याच्यातच लक्ष असतं, डोळे खराब होतात. आणि म्हणून जे लक्ष असलेल्या गोष्टी टाळा. ते केल्याने डोळ्याचे चष्म्याचे नंबर आपलं सांगतो. सध्या माझ्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या 25% वाढली आहे आणि ती फक्त डोळ्याचे चष्म्याचे नंबर. लहान मुलांचे नंबर आहे एका वर्षात -2 -3 ने वाढत आहेत. तर आपण हे फटीक करून घेऊ नका आणि असं केल्याने आपल्या सर्वांचे डोळे खराब होणार आहेत. आणि म्हणून जेव्हा गरज नाही त्यावेळेस व्हॉट्सअप वापरू नये आणि गेम खेळू नये. आपलं त्याच्यातनं ब्ल्यू लाईट येते आणि आपले डोळे खराब होतात. त्यानंतर बऱ्याच लोक मला विचारतात की डोळे चांगले कसे ठेवायचे. हे बघा, आपला डोळा बघत नाही, आपला मेंदू बघतो आणि मेंदूपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करतं. म्हणून आपल्या सगळ्यांच्या आहारात अजीवनसत्व घ्या. आणि अजीवनसत्व असतं गाजर, पपई, शेवग्याची शेंग. हे आपण जर घेतलं तर निश्चितच आपला डोळा चांगला राहील. गाजर आठवड्यातनं एकदाच. तसंच पपई छोटीशी, सगळी नाही, 2 फोडी, आणि शेवग्याची शेंग मात्र चावून खायची. हे केल्याने आपले डोळे चांगले राहतात. मी आपल्याला सांगतो, लातूर पॅटर्नमुळे राजर्षी शाहू महाविद्यालयाची गुणवत्ता प्रचंड वाढली. अगदी खेड्यातील लोक, त्यांना कसलंही शैक्षणिक बॅकग्राऊंड नाही, त्यांना आम्ही बनवायचा प्रयत्न केला. आणि राजर्षी शाहू कॉलेज दरवर्षी किमान 60 लोक डॉक्टर बनतात, किमान 13 इंजिनियर बनतात. आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी तिथे अभ्यास केलेला आहे. आम्ही या समाजाला अनेक डॉक्टर्स दिले. मी स्वतः डॉक्टर नाही, मला इंजेक्शन देता येणार नाही, पण आम्ही डॉक्टर्स निर्माण केले. हे आमचं फार मोठं कार्य आहे. शाहू महाराजांच्या विचारांची प्रासंगिकता आजही देखील आहे. ते विचार आजही प्रासंगिक आहेत. गरज आहे ती अंमलात आणण्याची. आणि माणूस ज्याचे फेल होतो तो इथेच होतो. तो बोलतो खूप, परंतु अंमलात आणताना त्यांना काही जमत नाही. आणि म्हणून हा पुरस्कार स्वीकार करताना मला खूप आनंद होतो आहे. पुरस्कार याच्याही आधी अनेक मिळालेले आहेत, परंतु ज्या शाहू महाराजांच्या नावावर आम्ही काम करत आलो त्या शाहू महाराजांच्या नावावरचा पुरस्कार त्यांच्याच नगरीमध्ये मी इथे येऊन घेणं, त्याला काही अर्थ आहे. म्हणून मला याचा आनंद होतो आहे. तुमच्या या मेमोरियल ट्रस्टने तो पुरस्कार आम्हाला दिला, लहाने साहेबांनी दिला. योगायोगाने आम्ही दोन्ही एकाच जिल्ह्यातले आहोत. हे डॉक्टर माणसांचे आहे, डोळ्यांचे आहे, आम्ही दृष्टीचे डॉक्टर आहोत. दृष्टी दिले पाहिजे. अमरावती जिले में गुटखा माफियों का एक बड़ा कारोबार है जो जगह जगह फैला हुआ है और उनके खिलाफ कार्रवाई शायद ही कभी की जाती है। शहर में गुटखा खुलेआम बेचा जाता है, जबकि अमरावती 5 से 6 जिलों में सबसे बड़ा बिक्री केंद्र माना जाता है। तो अब पता चला है कि अमरावती में मध्य प्रदेश से अवैध गुटखे का परिवहन होने का मामला सामने आया है। हाल ही में शीरजगांव पुलिस ने जांच बिछाकर कार्रवाई की। कुल 45 लाख रुपए जब्त किए गए। अमरावती में पुलिस द्वारा कार्रवाई भी की गई और आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। मी भाऊराव किसनराव चव्हाण, अन्न व औषध प्रशासन कार्यालय अमरावती येथे अन्न सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत आहे। आज दिनांक 25/6/2022 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन सिरसगाव कसबा येथून दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली की त्यांनी
गुटखा, पान मसाला इत्यादी प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा असलेला संशयित कंटेनर ताब्यात घेतला आहे. त्यातील वाहन चालक वगैरे पसार झालेले आहेत, परंतु कंटेनर त्यांनी पोलीस स्टेशन सिरसगाव कसबा येथे आणलेला आहे. तर पुढील शहानिशा करून त्यातील प्रतिबंधित अन्नपदार्थाबाबत पुढील कारवाई घेण्याबाबत सांगितल्यावरून दुपारी 2 वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन सिरसगाव कसबा येथे येऊन पंचासमक्ष सदर कंटेनरची झडती घेऊन त्यातील साठ्याची पाहणी केली असता सदर कंटेनरमध्ये म्हणजे बारदाण्याचे पोते आढळून आले. त्यांची सखोल पाहणी केली असता त्यामध्ये हॉट पान मसाला व H5 सुगंधित तंबाखूचे 52 पोते होते. तसेच दिलबाग पान मसाला व A+ सुगंधित तंबाखूचे 9 पोते होते. सदर साठ्याची एकूण किंमत 20,54,968 इतकी आहे. सदर साठा जप्त करून सदर कंटेनरसह व त्यातील इतर मुद्देमालासह पोलीस स्टेशन सिरसगाव कसबा येथे जमा करण्यात आलेला आहे. सदर साठ्यातून प्रत्येक प्रतिबंधित अन्नपदार्थाचे एक पॅकेट नमुन्याकरता विश्लेषणास प्रयोगशाळेत पाठवण्याकरता घेण्यात आलेले आहे व सदर कंटेनरमधील कागदपत्रांच्या आधारे आरोपींविरुद्ध सिरसगाव कसबा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. जय भीम इंडिया न्यूज़ में यहाँ लेते हैं एक छोटा सा ब्रेक. नमस्कार दोस्तों, मैं नॉलेज ट्रैफिक से बात कर रहा हूं. क्या आपको ट्रेडिंग सीखना है? तो ये सीखने के लिए आप कितना फीस दोगे? 5,000, 10,000, 20,000, 50,000 या 75,000? ऐसे बहुत सारे लोग अलग अलग तरह की फीस लेके आपको खाली सिखाते हैं और बाद में फोन भी नहीं उठाते, राइट? यहाँ नॉलेज ट्रेड एफएक्स आपको सिखाने वाला है, उसके साथ साथ आपके साथ पूरा ट्रेडिंग का जर्नी आपको दिखाने भी वाला है. तो देखते हैं नॉलेज ट्रेड एफएक्स से आपको क्या मिलने वाला है. यहाँ पे आपको $200 का फीस देना है. वो फीस में आपको सबसे पहली चीज मिलेगी जो है आपको बेसिक ट्रेडिंग का ट्रेनिंग. उसके साथ दूसरी चीज मिलेगी एडवांस ट्रेनिंग, जिसमें ग्राफ्स कैसे पढ़ने हैं, कैंडल्स कैसे पढ़ने हैं, इंडिकेटर्स कैसे लगाने हैं, इवन दो सिग्नल्स कैसे जनरेट करने हैं, ये भी सिखाया जाएगा. जिसके लिए लोग बाहर 20,000 से 75,000 तक का फीस चार्ज करते हैं, ये भी आपको ओनली $200 में यहाँ पे मिलने वाला है. इसके बाद तीसरी जो चीज मिलने वाली है आपको वो है सिग्नल्स. ये सिग्नल्स की एक्यूरेसी 70 से लेके 90-95% तक है. ये भी सिग्नल्स आपको फ्री में मिलेंगे, जिसके लिए बाहर चार्ज किया जाता है 5,000 से 20,000 तक महीने का, राइट? इससे भी सबसे बेहतरीन चीज क्या है दोस्तों पता है? नॉलेज ट्रेड एफएक्स यही $200 आपको वापस आपके ट्रेडिंग अकाउंट में देने वाला है, जिसके थ्रू आप ट्रेडिंग करके प्रॉफिट भी जनरेट कर सकते हो. तो हुआ ना ये अकाउंट फ्री, ये ट्रेनिंग फ्री, क्योंकि $200 तो आपको वापस ट्रेडिंग अकाउंट में मिल गए. नॉट ओनली दिस, तो इसके साथ जो सपोर्ट मिलने वाला है ना दोस्तों, ये $200 जब तक आपके अकाउंट में है तब तक लाइफ टाइम यहाँ पे आपको सपोर्ट मिलने वाला है. वो टेलीफोनिक रहेगा, वो इंटरनेट पे रहेगा, जूम पे रहेगा, और आपको फिजिकली सपोर्ट भी मिल रहा है. तो दोस्तों नॉलेज ट्रेड एफएक्स से इतनी सारी चीजें आपको मिल रही है, आप तो खुद करो ही करो. लेकिन अगर आपको नहीं करना है तो ये वीडियो अपने दोस्तों में भेजो, और जो नंबर नीचे दिया गया है ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, आप इस पे कांटेक्ट करो और अपना ट्रेडिंग खुद करना सीखो. इसके साथ नीचे दिया गया नंबर ये नॉलेज ट्रेड एफएक्स का नंबर है, तो आप इस पे कांटेक्ट कर सकते हो. सो विश यू ऑल अ हैप्पी ट्रेडिंग एंड हैव अ सक्सेसफुल ट्रेडिंग. थैंक यू वेरी मच. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ, केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। आरक्षण के जनक लोक राजा राजश्री छत्रपति शाहू महाराज इनके जयंती के अवसर पर नांदेड़ में पावड़ेवाड़ी नाका परिसर में छत्रपति शाहू महाराज इनके पूर्णाकृति पुतले को सांसद प्रताप पाटिल, पूर्व मंत्री डीपी सावंत, महापौर जयश्री पावड़े, मनपा के आयुक्त सुनील लाहाने के केंद्रीय जिलाध्यक्ष बाला साहब लाने सहित विविध सामाजिक, धार्मिक तथा राजनैतिक संगठन की ओर से विनम्र अभिवादन किया गया। इस अवसर पर शहर के नागरिक शाहू महाराज इनको अभिवादन करने बड़ी संख्या में मौजूद थे। राजर्षि शाहू महाराज को अभिवादन करने के लिए भारतीय जनता पार्टी के महानगर के अध्यक्ष प्रवीण भाऊ साले, हमारे प्रदेश के प्रतिनिधि मिलिंद भाऊ देशमुख, एडवोकेट किशोर देशमुख, सारे हम इस साथी सब मिलकर यहाँ उनके चरणों में नतमस्तक होने के लिए आए हैं, अभिवादन कर रहे हैं और उनसे प्रेरणा लेने के जैसे जो प्रेरणा लेने की बात है तो उनसे प्रेरणा मिलती है, उसके लिए हम सब लोग यहाँ अभिवादन करने आए हैं। और ये राजर्षि शाहू महाराज की जयंती के इस सुवर्ण मौके पर मैं सबको शुभकामनाएं देता हूँ। महाराज एक ऐसे राजा थे, वो कहने को राजा थे, लेकिन उनके लिए, उनके मन में प्रजा के लिए बहुत सारा प्यार था और प्रजा के लिए उन्होंने जो किया है वो आज 21वीं सदी में भी वो मिसाल बन के रह गया है। समानता, सबको एजुकेशन अच्छी तरह से मिलना, स्त्रियों का सम्मान बढ़ाना, ये सब काम राजर्षि छत्रपति शाहू महाराज के काल में हुआ। और वो नाम मात्र कहने के राजा थे, लेकिन वो प्रजा के सेवक थे और उन्होंने जो भी एक मिसाल कायम की है इस देश में, आने वाले सभी राज्यकर्ताओं के लिए राजर्षि शाहू महाराज का नाम लेकर ही शासन आगे करना पड़ेगा, ऐसी मिसाल उन्होंने कायम की है। आज सामाजिक न्यायाची जतवणूक करणारे लोकराजे, राष्ट्रपुरुष, युगपुरुष राजर्षि शाहू महाराजांची जयंती आहे। स्त्रियांचं शिक्षण असो, मागास घटकांचं शिक्षण असो, सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा पाया रचणारे, शिक्षणापासूनच माणसाची प्रगती आहे, राज्याची प्रगती आहे, देशाची प्रगती आहे हा विचार समाजासमोर मांडणारे, गरजू घटकांना मदत करणारे आणि एक लोकाभिमुख राज्यकर्ते असे शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो, सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम छत्रपती राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। सर्व धर्म समभावासाठी ज्यांनी प्रयत्न केले, असं आदर्श व्यक्तिमत्व आणि आरक्षणाचे जनक म्हणून आपण ज्यांनी काम केलं, असे महाराष्ट्राचे लोकनेते छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे। निश्चितच आज आपल्याला खूप आनंदाचा दिवस आहे आणि असा राजा, दूरदृष्टी, द्रष्टा नेता महाराष्ट्राला लाभला आणि ज्यांचं कार्यकर्तृत्व आजही आपण पाहिलं तर सगळ्यांसाठी खूप आदराचं आणि मानाचं स्थान त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून निर्माण करून दिलं, अशा लोकनेत्याची आज जयंती आहे आणि मी पुनश्च एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय, जय शाहूजी महाराज। मैं बाला साहेब लोने, केंद्रीय नांदेड़ जिला अध्यक्ष, इंडियन बहुजन टीचर्स एसोसिएशन तथा सलाहकार समिति अध्यक्ष डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड जिला नांदेड़, इन संगठन और संस्था की दोनों की ओर से मैं शाहूजी महाराज को उनकी जयंती की उपलक्ष्य में विनम्र आदरांजलि व्यक्त करता हूँ। शाहूजी महाराज ये एक समाजशील और कृतिशील कार्यकर्ता, लोक राजा और जिन्होंने बहुजनों वंचितों को उस समय उनके काल में न्याय देने का काम, शिक्षा देने का काम और समाज में आमूलाग्र परिवर्तन लाने का काम किया है। इस कारण ये बहुजन समाज के प्रगति का कारण छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, छत्रपति शाहू महाराज और महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, इनके विचारों पर चलकर आज हम यहाँ तक पहुँचे। इसका सभी का कारण छत्रपति शाहू महाराज ने उनके कार्यक्रम में, उनके रियासत में आप सबसे पहले देश में आरक्षण देने का काम उनके राज्य के माध्यम से किया। जो महाराज ने 1902 में
शिक्षण का कायदा बना के ये शिक्षण कंपलसरी कर दिया। जो महाराज ने आरक्षण के जनक थे, बहुजन समाज को 50% आरक्षण दे दिया। जो महाराज ने बच्चे पढ़ते नहीं ये देख के उन्होंने हॉस्टल्स बनाए, ग्रामीण भाग में स्कूल बनाए, जहाँ पे सब बच्चे पढ़ना और लिखकर बड़े होना और एजुकेशन में आगे जाना। जो कुछ लोगों की मक्तेदारी थी एजुकेशन की, वो मक्तेदारी उन्होंने खलास कर दी। उन्होंने फार्मर के लिए, किसानों के लिए बहुत सारे धरण बनाए, बड़ा धरण राधानगरी बनाए, जो कि किसानों को बहुत लाभदायी बना। आज भी कोल्हापुर का पर हेड एक्सपेंडिचर उत्पन्न देश में सबसे ज़्यादा है। उसी का कारण शाहू महाराज के एरिया में जो उन्होंने डेवलपमेंट की है वो है। सुभाष श्रावणगावकर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाध्यक्ष आहे। सर्वप्रथम मी आज सर्व शाहूप्रेमी जनतेला शुभेच्छा दे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहे। छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात। छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या जीवन कार्यामध्ये सर्वप्रथम सगळीकडे समताधिष्ठित राज्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी जे अहोरात्र कष्ट घेतले त्या कार्याला आणि कष्टाला आम्ही सलाम करतो। आजच्या ह्या त्यांच्या शाहू महाराजाच्या जयंतीनिमित्त सर्वांनी त्यांच्या समताधिष्ठित विचारांचा जागर करावा अशी मी आपणास सर्वांना विनंती करते। जय हिंद, जय महाराज। अछूतों को न्याय देने का काम आरक्षण के माध्यम से राजर्षि शाहू महाराज इन्होंने किया है। उनका वारसा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बाद में ये देश के मसीहा वीपी सिंह, जिन्होंने मंडल आयोग की अमलबजावनी की, उनकी जयंती के माध्यम से, जयंती के निमित्त से आरक्षण हक संवर्धन समिति की ओर से हमारे नेता सोपानराव जी मारकवाड़ जी और हमारे किशनराव जी सोने साहब, इनके नेतृत्व में गए 1 साल से प्रबोधन का काम किया जा रहा है। इस वजह से हम यहाँ पर आज अभिवादन करके 1 तारीख से 7 तारीख तक गौर जागो अभियान मनाया जा रहा है। इन लोगों के विचार, इन महापुरुषों के विचार, शाहू महाराज के विचार गांव तलक, वाडी तलक, तांडो तक जाना, ये हमारा मकसद जारी है। इसलिए हम इन प्रोग्राम को अभिवादन करने यहाँ पर आ चुके हैं। वाशिम जिला यहाँ राजश्री छत्रपति शाहू महाराज इनका 26 जून ये जन्मदिन सामाजिक न्याय दिन के रूप में मनाया जाता है। इस सिलसिले में 26 जून को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक से समता रैली निकाली गई। सबसे पहले डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर चौक पर गणमान्य व्यक्तियों की ओर से भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले पर माल्यार्पण कर अभिवादन किया गया। तत्पश्चात समता को समाज कल्याण के सहायक आयुक्त मारुति वार्ड एवं अन्य गणमान्य व्यक्तियों द्वारा हरी झंडी भी दिखाई गई। शाहनूर बांध से अंजनगांव तालुका और शहर में पानी की आपूर्ति की जाती है। बांध से आपूर्ति होने वाला पानी रोजाना प्लांट के माध्यम से फिल्टर किया जाता है। फिल्टर प्लांट को शुरू रखने के लिए हर माह लाखों रुपए खर्च किए जाते हैं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण की ओर से व्हाट्सएप पर मैसेज कर बताया गया था कि कुछ दिन पानी आपूर्ति का पानी गंदा छोड़ा जाएगा, परंतु पानी में कीटाणु आने से अंजनगांव तालुका और शहर के लोगों में बीमारी होने का खतरा बढ़ गया है। अंजनगांव वासियों ने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण के अधिकारियों से जल्द घरों में स्वच्छ पानी आपूर्ति करने की मांग की गई। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून
अंजनगाव सुर्जीला 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून हा पुरवठा दूषित, दुर्गंधीयुक्त व किडे सदृश जंतू हे पाण्यात निघत आहे. परवाच्या दिवशी सोडण्यात आलेल्या पाण्यात माझ्या घरी जंतू निघाले आणि आमच्या शेजारी माझे नातेवाईक जे राहतात त्यांच्या घरी 2 नारू सदृश्य जंतू निघाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना अनेकदा तक्रारी दिल्या पण त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. आजही सोडण्यात आलेल्या पाण्यात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात आले. त्याबद्दल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली पण कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी नसतो. त्यामुळे करायचं काय? आजही दूषित झाले पाण्याचा कलर हा मातीसारखा आहे, आपण इथं बघू शकता. केंद्र की मोदी सरकार ने सैन्य भर्ती के लिए अग्निपथ योजना शुरू की है. इस योजना का देश भर में विरोध किया जा रहा है. ये योजना से सैन्य पर अन्याय है. ये योजना तुरंत रद्द की जाए. इस मांग को लेकर वर्धा जिला कांग्रेस कमेटी के जिलाध्यक्ष मनोज चांदुरकर, युवा नेता सुधीर पांगुल, महिला अध्यक्ष हेमलता मेघे के नेतृत्व में किया गया. इसमें केंद्र सरकार के विरोध में जोरदार नारेबाजी भी की गई. राहुल जी संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी संघर्ष करो. जो केंद्र सरकार द्वारा ये जो नई एक भर्ती तीनों सेना में लाई गई है अग्निपथ, ये सरासर देश के जवानों के साथ, ये सरासर देश के भविष्य के साथ खिलवाड़ है और इसका अखिल भारतीय कांग्रेस पार्टी इसका खुले तौर पर निषेध करती है. ये बेरोजगारी, जो बढ़ती हुई बेरोजगारी है, उसको एक ठंडे बस्ते में डालने के लिए ये भाजपा सरकार के द्वारा ये किया गया, ये बहुत ही घटिया किस्म का काम है. इसके लिए हम सब मिलकर, पूरे कांग्रेसवासी मिलकर इसका हम घोर निंदा करते हैं और इसके खिलाफ में हम इसके खिलाफ जाकर हम कड़ी से कड़ी इसका निषेध करते हैं. और केंद्र सरकार से हमारी ये मांग है कि जल्द से जल्द ये जो अग्निपथ जो योजना सरकार लाई है, ये जल्द से जल्द इसको वापस ली जाए. जल्द से जल्द जो पुरानी जो योजना है उसको पुरानी तौर पर उसको वापस अमल में लाया जाए, ये हमारी मांग है. आणि त्यामध्ये विशिष्ट बदल केले आहे. आता त्या योजनेमध्ये जे बदल केले आहे ते या तरुणाईवर आघात करणारे आहे, बेरोजगारी वाढवणारे आहे. म्हणून आम्हाला काँग्रेसच्या सर्व लोकांना या ठिकाणी अग्निपथला विरोध करायचा आहे. कारण प्रश्न असा आहे की 5 वर्षाची नोकरी जर सैन्यामध्ये करतील आणि पोरं वापस येतील तर वडील मात्र रिटायर व्हायचे राहतील आणि पोरं नोकरीवरून रिटायर होऊन वापस येतील घरामध्ये. तर 5 वर्षाच्या नोकरीने खरोखर त्यांचं आयुष्य निघणार आहे का या तरुणाईचं? आणि पूर्वी अशी त्याच्यामध्ये योजना होती की ते वापस आल्यानंतर त्यांना दुसऱ्या नोकरीमध्ये सामावून घेतलं जात होतं. परंतु ह्या तरुणाईच्या बद्दल हा घेतलेला निर्णय अतिशय घातक आहे आणि बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विरोध तरुणांनी सुद्धा खूप दर्शवला आहे, वाटतं तसे आंदोलन केलं आहे. म्हणून आम्हाला केंद्र सरकारला म्हणायचं आहे की आपण या अग्निपथ योजनेमध्ये याचे जे नियम आपण बदलवले आहे याकरिता आपण समिती स्थापन केली होती का? किंवा विधान भवनामध्ये मांडलं होतं का? किंवा राजकीय लोकांचा, राजकीय पक्षाचा काही तुम्ही त्यांच्यासोबत वाटाघाटी केली होती का? काही न करता आपणच आपल्या मनाने अग्निपथ योजनेमध्ये जे केलेले बदल आहे ते वापस घ्यावे आणि पूर्ववत करावे अशी आमची मागणी केंद्र सरकारकडे आहे. बुल्डाना जिले के मलकापुर तहसील में महाराष्ट्र कांग्रेस के प्रांताध्यक्ष नाना पटोले के दिशा निर्देशन में मलकापुर विधानसभा के लोकप्रिय विधायक राजेश एकड़े के नेतृत्व में 27 जून को भारत के राष्ट्रपति रामनाथ कोविंद इनको मलकापुर तहसीलदार को डॉक्टर अरविंद कोलते सहित सैकड़ों कार्यकर्ताओं द्वारा दिए गए निवेदन में कहा गया कि केंद्र की बीजेपी सरकार ने हाल ही में भारतीय सैन्य दल के भर्ती प्रक्रिया में बदलाव करके अग्निपथ योजना को जाहिर किया है. इस योजना के द्वारा भारतीय युवाओं का भविष्य धोखे में आया है. केंद्र के इस निर्णय के विरोध में पूरे भारत में युवाओं द्वारा आंदोलन किया जा रहा है.
सरकार ने इस योजना को तुरंत बंद करना चाहिए। इसलिए मलकापुर शहर तथा कांग्रेस की ओर से ये मांग की गई, अन्यथा पूरे भारत में आंदोलन भी उग्र आंदोलन करने की चेतावनी दी गई। नोकरी मिळणार आहे आणि 6 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये जाणार आहे। त्यानंतर काहीतरी 10-11 लाखाचं आमिष हे सरकार लोकांना दाखवत आहे, पण योजना पूर्ण दिशाभूल करणारी आहे। पहिले मोदी सरकारने सांगितलं होतं की आम्ही 2 कोटी रोजगार देऊ, ते रोजगार तर दिलेच नाही, परंतु जे रोजगार कायम चालू होते, ज्याला पेन्शन योजना लागू होत्या, 20 वर्ष 25 वर्षाची जी सर्व्हिस होती ती त्यांनी 4 वर्षावर आणून ठेवलेली आहे आणि हे सगळ्या लोकांना ही दिशाभूल करणारी ही अशी योजना आहे। आणि जर 4 वर्षासाठी तो व्यक्ती त्याला भारताविषयी काय आदर राहील, तो काय त्या सरहदवर जाऊन लढाई करेल, याचा तरी विचार मोदी सरकारने करायला पाहिजे होता। आणि त्यासाठीच आम्ही सर्व महाराष्ट्र काँग्रेस, मलकापूर तालुका काँग्रेस, शहर तालुका काँग्रेस आणि महिला काँग्रेस यांच्या वतीने आम्ही या योजनेचा जाहीर निषेध करीत जो अग्निशमन योजना 4 साल की योजना ने जाहिर की, वो योजना का महाराष्ट्र कांग्रेस कमेटी की तरफ से, मलकापुर तालुका कांग्रेस कमेटी की तरफ से, मलकापुर शहर कांग्रेस की तरफ से हम जाहिर निषेध करते हैं। उन्होंने ये हमारे युवकों पर ये अपघात किया है, हम इसका जाहिर निषेध करते हैं और उनसे ये मांगनी करते हैं कि जल्द से योजना रद्द की जाए। आज के लिए बस इतना ही। आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़।